आठवणींच्या कळा उमलती सुगंध घेऊन तीर्थरूप आबा तुमच्या पायी प्रथम पुष्प विश्वात्मक तुम्ही शंकर भासे वाहतो आदरांजली तुम्ही दाविले विश्व नवे असो कृपा अरे हो उन्हें केव्हा येणार? 9:30 वाजून गेलेत, पाहुणे यायची वेळ झाली. या मुलांचं आवरते की नाही? अरे आवरले की नाही तुमचं? हो हो आवरलं आबा, झालं. ठीक आहे. हे बघ घरात पाहुण्यांचं सगळं चहा पाण्याचं झालं की नाही बघ व्यवस्थित. हो बघतो. कुठं पत्ता आहे तुझा? अरे घरात नेहमी असं काय असलं की तू बाहेर जातोस. आबा ताईसाठी गजरे आणायला गेलो होतो. ठीक आहे. हे बघ ताईला दे आणि लवकर तयार व्हायला सांग. ठीक आहे. मी तुला इतकी मस्त सजवेन की तुला झटकन पसंत करते. ताई ताई हे तुझे गजरे. वा वा वा, आमची ताई लाखात एक देखणे पुरे. ताई मी तुझ्या लग्नात खूप नाचेन, खूप गायन. मेरी प्यारी बहनिया बनेगी दुल्हनिया. बस बस बस, नाही तर आत्ताच नाचायला लागशील. तसं नाही ताई, अरे किती कष्टानं लग्न ठरलंय तुझं. आबांची किती पायपीट झाली पण त्यांचे कष्ट फळाला आले. उगीच नाही तुझं लग्न डॉक्टरशी होणार आहे, डॉक्टरशी. गोज गोजिरी साजरीला जरी ताईच होणार.
काय चाललंय आमच्या राणी साहेबांचं? तुम्ही आलात बरं झालं. बघितलं कसं फिरी फिरी चाललंय ते. आज पाहुणे बघायला येणार पण याचं काहीच नाही म्हणून म्हणते अमित भाऊजीला बाहेर जाऊ दे. चढलं मेलं लक्षण ते. का काय झालं? दारूचा घाण वास येतोय त्यांच्या तोंडाला. ढुसून आले बाहेरून. चढलं मेलं लक्षण ते. भर बैठकीत काहीतरी बरळले तर वंचनची बॅर आपल्याच घरात पडायची. मी म्हणते ठरू देच एकदाचं वंचनचं लग्न आणि जाऊ दे त्यांची बॅर एकदाची खराब आहे. आपण असे किती दिवस काढायचे या दरिद्री घरात. बाई 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 वनवास ग बाई वनवास. चढलं मेलं लक्षण ते. अमित अमित तू हे मनाला लावून घेऊ नकोस. जाऊ ताई, वहिनीच बरोबर आहे. खर तर आज मी घरात थांबायला नको होतं. माझ्यामुळे उगीच समत आहे लग्न मोडायला नको. आज वहिनीनं माझी पहिली मात दाखवली ताई. येतो मी. अमित अमित अरे नाही नको काळजी कशाला. काळजी नको का असं काय करता तुम्ही. बाहेर घरात कळत नाही. भाऊजी अहो घरात पाहुणे येणार आणि तुम्ही कुठे निघालात. वहिनी, घरात तुमच्यासारखी एवढी वडीलधारी माणसं असताना इथं माझं काय काम. यावेळी मी घरातून बाहेर जाणंच योग्य आहे. होय ना? तू कुठे निघालास? मी आलोच. बघितलं का बा घरात काही कार्यक्रम असला की यांचं असंच असतं. गेले वाटतं दारू प्यायला. चढलं मेलं लक्षण ते. पाहुणे आले वाटतं. वा 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 वा, मिठाई मात्र छान बनवली आहे. आमच्या ताईनं स्वतः बनवली आहे. पप्पा मिठाई इतकी छान बनवलीये तर मुलगी किती गोड असेल नाही. अरे सर्जेराव तुला डायबिटीस आहे ना. गोड खाऊ नकोस की. अगं अक्का डायबिटीस झाला तर झाला. माझा भातचा डॉक्टर आहे ना मग मी कशाला काळजी करू. आणि हे बघ अक्का तुझी ती सेन्सॉरची कात्री इथं चालवू नकोस. कडॅक 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 कायला घरी बायको हे खाऊ नका ते खाऊ नका हे खाऊ नका आणि इथं तू. आता मात्र हा चहा मीच केलाय. हा अरे वा 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 वा. चहा छान झालाय पण माफ करा मला थोडं स्पष्ट बोलायची सवय आहे. म्हणजे चहात साखर कमी पडली आहे म्हणून म्हटलं. नाही आता ज्याच्या त्याच्या गुणधर्माचा परिणाम असेल हा. पण काय हो वहिनी तुम्ही तिखट अगदी छान बनवत असाल नाही. अरे सर्जेराव तुझं बोलणं आता संपलं असेल तर जरा मुद्द्याचं बोलूया का. हो झालं. हा पण एक शेवटची एक शंका आहे विचारू का. विचार. हा, काय काय हो वहिनी तुम्ही सिनेमात वगैरे काम करता का. काय नाही म्हणजे आपल्या खानदानी घराण्यातल्या बायका लिपस्टिक वगैरे लावत नाहीत म्हणून म्हटलं. नाही त्याचं काय हा. आहे. मी जरा सोशल फॉरवर्ड विचारांची आहे ना. आबासाहेब आमच्या काय मेवण्याचं बोलणं काही संपणार नाही. तेव्हा तुम्ही मुलगी दाखवताय ना आम्हाला. हा दाखवतो ना. सुनबाई ताईला घेऊन या. बैस. तुम्हाला काय विचारायचं असेल तर विचारा. काय नाव बाळ तुझं. अलका. शिक्षण किती झालं. एमई पास झाला असाल हो पण एसएससी पास झालात का. सर्जेराव आता गप्प बसायला काय घ्याल. काय घ्याल केळी घेतो. आणि काय विचारायचंय का. आता काही विचारण्यासारखं नाहीये. तिला आता आज जायला हरकत नाही ना. हो काही हरकत नाही. सुनबाई कशी काय वाटली आमची ताई. मुलगी पसंत आहे आम्हाला पण आमच्या चिरंजीवांचं मत घेतलं पाहिजे. तुम्हाला पसंत आहे ना मग मलाही पसंत आहे समजा. मुलगी मलाही पसंत आहे पण आता देण्या घेण्याचं काय रीतिरिवाजाप्रमाणे.
रीतिरिवाजाप्रमाणे आम्ही आमच्या मुलीच्या अंगावर काहीतरी दागिने घालूच की. आणि 1,00,000 रुपये मागितलेत मी फक्त हुंडा म्हणून रीतिरिवाजाप्रमाणे. 1,00,000 रुपये? नाही हो, माझी तेवढी ऐपत नाहीये हो. अहो मी एक रिटायर्ड शिक्षक, एवढे पैसे कुठून आणणार? अहो, एकुलती एक लाडकी लेक तुमची एवढ्या मोठ्या घोरपड्यांच्या घराण्यात येणार, मग नको का काय उलाढाली करायला? अहो, राजा महाराजांना सुद्धा कर्ज असतातच की. एवढ्या मोठ्या घराण्यात लेक खपवायची, मग नको का करायला काहीतरी रीतिरिवाजाप्रमाणे? आबा जरा आत येता का? एक मिनिट जरा आत जाऊन या. या या. अहो भाऊजी काय आहे? काय सुनबाई? आबा काही काळजी करू नका, पाहुण्यांना होकार द्या. असं चांगलं हातचं स्थळ जाऊ देऊ नका. ताईंना एकाला 3 भाऊ आहेत, शिवाय तुम्ही आहात, मी आहे. आपण काहीतरी सोय करूच की. नाही आबा, एवढे पैसे आपण कुठनं आणणार? नाही नाही, काहीतरी केलंच पाहिजे. अगं होईल काहीतरी सोय. परमेश्वर आपल्या पाठीशी आहे. हे बघ, मी पाहुण्यांना आत्ताच होकार देतो. हा पण आबा, वहिनी, पण मी काय म्हणतो, इतका आवडटपणा बरा नव्हता. आम्हाला मान्य आहे तुमच्या अटी. आता कसं लाखातले एक बोललात अगदी. हा, आता घोरपडे आणि सरदेसाई ना आता जमलंच म्हणून समजा रीतिरिवाजाप्रमाणे. बरोबर आहे ना? होय ना. पण पैशाची जुळणी करायला थोडा अवधी लागेल, तेव्हा आपण लग्नाची तारीख नंतर पक्की करूया. बरोबर आहे तुमचं. मग साखरपुडा कधी उरकायचा म्हणताय? साखरपुडा? हा. अगं अक्का, साखर पोत म्हण, साखर पोत. घोरपडे घराणं ना तुमचं? आहे. अगं गोड कार्यक्रम, चिमूटभर साखरेचा, चिमूटभर साखरेत गोड मानायचा. तू चुप राहील. बर. ते काही नाही, साखरपुडा कसा थाटामाटात झाला पाहिजे. काय हो? हा. ते झालंच. एखादा चांगला दिवस पाहून उरकून टाकू आपण कार्यक्रम. 10 वर्ष झाली माझी ताई आपल्या आईच्या प्रेमाला तेव्हाच पोरकी झाली. आता माझ्या ताईला आपल्या प्रेमाच्या पत्राखाली घ्या. तसं नव्हे, स्पष्टच सांगायचं झालं तर हुंडा म्हणून काय देणार तुम्ही आम्हाला रीतिरिवाजाप्रमाणे? अगं अक्का, काय? हुंडा घेणं किंवा देणं म्हणजे गुन्हा आहे. सरकारी रीतिरिवाजाप्रमाणे. तू चुप बाईस, मध्ये मध्ये बोलू नको. माझ्या मुलाला डॉक्टर करायला काय कमी खर्च आला नाही. काय हो? 20 तोळे सोनं आणि 1,00,000 रुपये मागितलेत मी फक्त हुंडा म्हणून. मान्य आहे, तुम्ही तिला सांभाळून घ्या. आता हे काय सांगायलाच पाहिजे होय? आबासाहेब, तुम्ही काही काळजी करू नका. बरं, आमची अक्का तुमच्या ताईला अगदी सुखात ठेवेल. हा बर, येऊ. या. बरं. या. नमस्कार. नमस्कार. चला चला. विजय, शेखर, अमित, जरा बाहेर या बघू. आबा, तुम्ही बोलवलं तुम्हाला? हा हा हा, हे बघा, ताईच्या लग्नाविषयी मला तुमच्याशी काही बोलायचंय. अमित कुठे आहे? आबा, तो सकाळपासून परतलाच नाहीये. नेहमीप्रमाणे बाहेर भटकायला गेला असेल झालं. बर, हे बघा, ताईचं लग्न मोठ्या मुश्किलीनं ठरलंय हे तुम्हाला माहित आहे. आणि ताई तुमच्या आमच्यासाठी किती झिजती हे तुम्ही बघताय. तेव्हा तिच्या लग्नासाठी कोण कोण किती किती देणार एवढं मला सांगा. उगीच काही आमच्या गळ्यात मारू नका. आमची पोरं बाळ आहेत, त्यांच्या भवितव्याचं बघितलं पाहिजे. माझा नवरा इन्स्पेक्टर असून सुद्धा महिना अखेरला एक पैसा हातात राहत नाही. सगळ्या तुमच्या घशात घालतोय की. ताईचं लग्न ठरू दे, त्याचा विरीत ढकलून द्या तिला. एक पैसा मिळणार नाही आमच्याकडून. चढलं मेलं लक्षण ते. खबरदार सुनबाई, माझ्या ताईबद्दल एक अपशब्द वापराल तर विहिरीत ढकलून देण्यासाठी मी तिला जन्माला घातली नाहीये.
आता घातलंय ना जन्माला, मग काय वाटेल ते करा, आम्हाला काहीच सांगू नका. कळलं मेलं लक्षण ते. आबा तुम्ही काही काळजी करू नका. हं. शेटजींकडून 5-25 हजार रुपयांचं काही कर्ज मिळतं का पाहतो. शिवाय लक्ष्मीचे दागिने आहेत ते मोडू आपण. जळलं मेलं लक्षण ते. सारखी मोडातोडी आणि कर्जाची बेडी काय तुमच्या हातात आहे. घरात 4 पुरुष असून देखील ही अवस्था. अगं कर्ज झाले कुणामुळं? आज या घरावर 2 लाख रुपये कर्ज आहे सावकाराचं, ते या मुलांच्या साठीच ना. वारे वा, माझ्या नवऱ्याचं नाव घेऊ नका. माझ्या नवऱ्याला इन्स्पेक्टर व्हायला 1 लाख रुपये दिलेत माझ्या वडिलांनी. तुम्ही कर्ज काढली ती तुमच्या 2 मुलांसाठी. पण एक दारू पीत फिरतो तर दुसऱ्या विडीच्या कारखान्यात मामुली दिवाणजीची नोकरी करतो. हे बघ शेखर, सांग तुझ्या बायकोला, अरे ताईच्या लग्नाला जर मदत करायची नसेल तर करू नका, पण निदान अपशब्द तरी वापरू नका. अरे तिने तुमच्या आमच्यासाठी आपलं आयुष्य असं वाया घालवलं. या घराचा रणगाडा चालतोय ना, त्यात तिचा सिंहाचा वाटा आहे. पण लक्षात ठेवा, काही वाटेल ते झालं तरी मी ताईचं लग्न करून दे. मी तिला लहानाचं मोठं केलं असलं तरी आज म्हातारपणी जे 4 घास खातोय ना, ते तिच्या कष्टाचे. निदान मला तरी तिच्या अन्नाला जागलं पाहिजे. मला तुझ्याकडून एका पैची अपेक्षा नाहीये. तू आणि तुझी बायको चालते वा माझ्या नजरेतून, चालते वा. आबा तुम्ही टेन्शन ठेवू नका. मी आहे ना. आबा आबा या आबा. पाणी. आबा, तुम्ही उगीच काळजी करता माझ्या लग्नाची. कसं म्हणतेस पुरी? अगं मी बाप आहे तुझा. मी समजते तुमच्या भावना, पण खरं सांगू आबा, आता लग्नाची इच्छाच राहिली नाही माझी. असं का बरं म्हणतेस पुरी? आबा, तुमची सेवा करण्याचं भाग्य मला आयुष्यभर लाभलं ना, तर माझ्यासारखी भाग्यवान लेक कोणीही नसेल. कन्यादान केल्याशिवाय बापाला मुक्ती नसते पुरी. तुझे 2चे 4 हात केल्याशिवाय मला मरायचा देखील अधिकार नाही. हे काय आबा, तुम्ही तर अगदी सिरियस झाला. मी लग्न करेन, जरूर करेन, पण माझ्या नशिबात काय काय लिहिलं कोणाच ठाऊक. आबा, पण तुम्ही घरच्या लोकांना भरीस घालू नका. त्यांची इच्छा असेल तर करू द्या त्यांना मदत, नाहीतर बिनहुंड्याची करून घेणारा कोणीतरी परमेश्वर भेटेल. आणि आबा, तुमची पुण्याई पाठीशी असताना मी कशाला काळजी करू? चला तुम्ही विश्रांती घ्या. डॉक्टरांनी तुम्हाला अगदी विश्रांती घ्यायला सांगितलं. सांभाळ. मॅडम तुम्हाला साहेबांनी आत बोलवले. मी आय कमी? येस कम इन. पेपर्स टाईप झाले? येस सर. मिस अलका सरदेसाई, आपलं डोकं ठिकाणावर आहे ना? काही चुकलं का सर? आपलं काहीच चुकलं नाही. तुम्हाला नोकरीवर ठेवून घेऊन मीच चूक केली. किती चूक आहेत टायपिंग मध्ये. दिस इज लास्ट वॉर्निंग टू यू. जाय पुन्हा टाईप करून आणा. येस सर. मिस अलका, सॉरी, मी थोडं जास्तच बोललो. पण मला सांगा, तुम्हाला काय होतंय? आजकाल तुमचं कामात मुळीच लक्ष नाहीये. तुम्हाला दुखवण्याचा माझा उद्देश नव्हता. कॉफी घेणार? नो थँक्स.
एक बाटली घे. अनेक बाटल्या. ती बाटली इकडे दे. नाही देणार मी. इथं येणारा प्रत्येक माणूस दारू पिताना बघते मी, पण दारू माणसाला पिते हे आजच पाहते मी. मला भाषण नको, मला पिऊ दे. नाही, मी तुला पिऊ देणार नाही. येस, मीच तुझं दुःख पिणार. एखाद्या वेळेस तू दारू पचवू शकशील, पण माझं दुःख नाही. याचा अर्थ असा नाही की तू दारूच प्यायला हवीस. आणि तुला कोणी सांगितलं की दारूमुळे दुःख कमी होतं? या दारूने किती घरदार दुःखी झाली हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिले. ही दारू नाही, विष आहे. मला माहिती आहे हे विष आहे. हे विष घेऊन मला कणानं मरायचंय. मला जगायचं नाही. मला दारू दे. मला मरायचंय. नाही नाही, असं अभद्र बोलायचं नाही. आजपर्यंत मला कुणीच समजून नाही. ताईने मला शिकवलं, ग्रॅज्युएट केलं, पण मी असा बेकार. शेखर दादा तर वहिनीच्या ताठाखालचं मानलं. जय दादा एक विडीत कामगार. आबा माझे वडील पितार शिक्षक. आम्ही तिघे भाऊ असूनही ताईवरच सगळी घरची जबाबदारी पडते. ताई आमच्या कुटुंबासाठी खूप शिजली, पण योग्य वयात तिचा कधीही विचार झाला नाही. आणि जेव्हा तिच्या लग्नाचे प्रयत्न झाले तेव्हा तिचं वय उलटून गेलं होतं. ताईचं लग्न ठरत नव्हतं. ही चिंता आबांना आतल्या आत जाळत होती. आता ताईचं लग्न ठरतंय, पण थोरल्या वहिनीनं दादाला ह्या लग्नासाठी मदत करू दिली नाही. आणि आबा तरी एवढी मोठी रक्कम कोठून आणणार? माझी इच्छा असूनही ती ताईच्या लग्नाला मदत करू शकत नाही. या गोष्टीची मला जाणीव आहे, पण मला घरचे कोणीच समजून घेत नाही. अगदी ताई सुद्धा. पण मी तुला समजून घे. आम्ही आपल्या माणसाला दुःख सांगायला काय हरकत आहे?
तुझं नि माझं जुळलं कळायच ते कळलं तुझं नि माझं जुळलं कळायच ते कळलं झुम झुम कबूतर प्रेमाचं हुटूर घुमत करायचं हुटूर घुमत करायचं हुटूर घुमत करायचं हुटूर घुमत करायचं तुझं नि माझं जुळलं कळायचं ते कळलं तुझं नि माझं जुळलं कळायचं ते कळलं झुम झुम कबूतर प्रेमाचं हुटूर घुमत करायचं हुटूर घुमत करायचं हुटूर घुमत करायचं हुटूर घुमत करायचं भर थंडीचा कडाका पडला हो भर थंडीचा कडाका पडला तुझ्या चालीत डौल ग भरला भर थंडीचा कडाका पडला तुझ्या चालीत डौल ग भरला बदामी डोळ करत्यात खुळ बदामी डोळ करत्यात खुळ नात हे जीवा भावाचं हुटूर घुमात करायचं हुटूर घुमात करायचं हुटूर घुमत करायचं हुटूर घुमत करायचं काय पाहिजे असते तंबाखू लगा के मी विजेत्याचा डबा घेऊन आले. अरे ताई तू हं? अरे मग काय करणार, तू सकाळी डबा न घेताच निघालास. अरे एवढ्या कोणत्या टेन्शन मध्ये होता? अगं टेन्शन कुठलं काय, आलो आपला मूड मध्ये. बर येतो आता. हो पण संध्याकाळी लवकर या, येते मी. बहीण वाटते तुझी, तिच्या लग्नाचं काय बघितलंय का नाही? त्याविषयीच बोलायचं होतं. लग्न माझ्याशी तंबाखू लगा के. तिचं लग्न ठरलंय. मला 25,000 रुपये हवे होते. 25,000? शाला रोज 25 रुपया कमवत नसते आणि 25,000ची गोष्ट करते. जा जा काम कर जा.
हात जोडतो शेठजी, गरीबावर दया करा. तुझ्या बहिणीच्या लगीन माझ्याशी लावून दे. तंबाखू लगा के काय माल असते रे. वाचव रे, वाचव मला. मारते मारते. अरे कामावर काढून टाकेल तुला. मला तुझ्या नोकरीची सुनबाई जरा टीव्ही हळू करता का? कसली गाणी बघताय ही? अहो मुलांच्यावर कसले संस्कार घडवताय? मुलगा माझा आहे आणि टीव्ही सुद्धा माझ्याच बापाने घेऊन दिलाय. तुम्हाला त्रास होत असेल ना तर जा तीर्थयात्रेला. उगीच किटकिट किटकिट जळलं मेलं लक्षण ते. जाऊ बाई, कुणाला बोलताय? ठाऊक आहे तुम्हाला? चांगलं ठाऊक आहे मला. माझ्या सासऱ्याशी बोलते मी. पण मला सासरूवास नकोय. उद्या म्हणतील इथं बसली तिथं बसली, इकडे बघितलं तिकडे बघितलं. जळलं मेलं लक्षण ते. बस करा बाईनी. आबा, आबा, काय माझी नोकरी गेली आबा. काय सांगतोयस तू? आबा, सकाळी ताई डबा घेऊन आली होती. शेटजीने ताईकडे वाईट नजरेनं बघितलं. मला सहन नाही झालं ते. माझं त्यांच्याशी भांडण झालं आबा. आणि मी नोकरी सोडली आबा. मी नोकरी सोडली. अरे पण सत्य अनाश, आता आपलं घर मेलं. ताईने तोंडची भाकरी सुद्धा पळवून नेली. चल रे बाबा, या लोकांपासून 4 हात लांबच राहिलेलं बरं. चल. रे बोटल लाव. वेळ संपली. पोलिसांच्या राऊंड रे. आम्हाला माहित नाही. आपल्याला अजून प्यायचे. सांगितलं ना वेळ संपली म्हणून. तू देशील का नाही? हे टायगर ओढ त्याला. माझ्या भावाला मारतासा काय? चल चला खाली. हे टायगर, तू पण खाली चाल आणि पुन्हा इकडे पाऊल ठेवू नकोस. बघून घेईन. ताई, लोकांशी कशाला वाईट होतेस तू? माझं मी बघून घेतलं असतं. मी कुणालाही भीत नाही. ते जाऊ दे. अमितचा पत्ता कुठे आहे 4 दिवस? मी पण तोच विचार करते. पण त्याला भेटायच तरी कुठं? घराकडे जावं म्हटलं तर घरातील माणसं काय म्हणतील कुणास ठाऊक. काय म्हणतील? प्यार किया तो डरना क्या. तसं नाही रे, पण शेवटी आपलं असं. गरीबच आहोत ना. तसं नाही रे, पण भीतीच वाटते. मला वाटतं तू उद्याच जाऊन यावं. पण घागऱ्यात नव्हे, चक्क 6वारी साडीत. मग बघ, अमितचं अख्खं घर तुझ्यावर खुश होते की नाही. असं म्हणतोस तर मग मी उद्याच जाते, चक्क 6वारी साडीत. हो, मी अमितवर प्रेम करते. खरंच बिजली, तू तू किती सुंदर आहेस. अगदी पौर्णिमेचा चंद्रच. अमितची पसंती आणि माझ्या मनातली प्रतिमा अगदी एकच आहे. पण अमितच असा का वागतो काही कळतच नाही. हाच प्रश्न मी तुम्हाला विचारणार होते ताई, म्हणून तर मी इथं आले. अलीकडे तो माझ्याकडे सुद्धा फिरकला नाही.
तो आजारी तर नाही ना? नाही ग, तो हल्ली घरी असतोच कुठे. कधी येतो कधी जातो काही कळतच नाही. रात्रभर आबांना झोप नसते की मला चैन नसते. पण बिजली तो कसाही असला ना तरी आमच्या सगळ्यांचा खूप लाडका आहे. होय ताई, तोही तुम्हाला खूप मानतो. त्याला सगळं काही समजतं, पण उमगत नाही. ताई, आता तुम्हीच काहीतरी करा. माझ्या अमितला तुम्हीच वाचवा. ते सगळे प्रयत्न झालेत ग. आता फक्त तूच काहीतरी करू शकतेस. हो, मी तर सगळे प्रयत्न करते. त्याच्यासाठी मी 16 सोमवारचे उपवास पण धरले. पण आता सर्व काही शंभ भोलेनाथाच्या हातात. मी सोडू तुम्हाला घरी? नको, मी जाईन बसते. आपण कॉफी घेतली असती. हॉटेलमध्ये कॉफी घेणं मला नाही योग्य वाटत. लोक नको ती चर्चा करते. मला वाटतं लोकांच्या बरोबर तुमचाही काहीतरी गैरसमज होतोय. तुमचंही तसं योग्यच आहे म्हणा. आपण आमच्या घरी गेलं तर? मी पुन्हा कधीतरी नाही, येईन. आत्ताच यावं लागेल. तुम्ही नेहमी टाळता कॉफी घ्यायचं. प्लीज. ठीक आहे. चला. मी तुमच्या कारमधनं नाही येणार. उगाच पराचा कावळा होईल. मी येईन बसने. यू आर राईट. हे माझं कार्ड. मी वाट पाहिन तुमची. बरं. या ना, आत या. हा माझा फोटो? नाही, माझ्या बायकोचा. दिसायला अगदी तुमच्यासारखीच होती ती. मम्मी, मम्मी तू कुठे गेली होतीस ग इतके दिवस? पप्पा सांगतात तू देवाला भेटायला गेली होतीस. इतके दिवस का लावलेस ग? नाही रे. सर, याला टेम्परेचर खूप आहे. होय, गेले 6 महिन्याला असाच अधूनमधून ताप येतो. रामू, काय साहेब? बबलूला जरा बाहेर घेऊन जा. चला राजा, आपण बाहेर बागेत नाही. खेळायला. चला चला चला. मी नाही असं जाणार. करू नाही. मी नाही. या, जा, या. हे बघ तुला गंमत दाखवत आहेत. काय झालं होतं तुमच्या मिसेसना? ती एक माझ्या आयुष्याची ट्रॅजेडी आहे. खूप मोठी कहाणी आहे ती. त्यावर आपण नंतर बोलू. तुम्ही उभ्या क्या, बसा ना. मी कॉफी बनवतो तुमच्यासाठी. सर तुम्ही मी बनवली ते चालेल? वाय नॉट? कॉफीचं मटेरियल कुठे दाखवू? नको. किचन मधल्या वस्तू स्त्रियांना दाखवाव्या लागत नाहीत. घेईन मी, तुम्ही बसा. ओके. मम्मी मला सोडून नाही ना हो जाणार? नाही रे माझ्या बाळा. मम्मीला इतके दिवस का हो लागले? देवाचं घर दूर आहे. होय बाळा, देवाचं घर लय लांब आहे. मग मम्मी पप्पांची गाडी घेऊन का हो गेली नाही? म्हणजे लवकर तरी आली असती ना. अरे बाळा, देवाच्या घराकडे जायला गाडी नाही, मग इमान लागत. हो आणि ते बी रंगीबेरंगी छान छान फुलांचं. हो, फुलांच्या विमानातून जायला किती किती मजा येत असेल नाही रामू काका? आपण जाऊया. हा, नाही नाही, असं बोलू नाही बाळा, असं बोलू नाही. मम्मी किती वाईट आहे रामू काका. मला नाही घेऊन गेली बरोबर. रामू काका, देवाचं घर सोन्याचं असतं का हो? समजे प्रश्न आता तुझ्या मम्मीला विचार. ते मी विचारणारच आहे. आणि राधाचा तो कॅन्सर. एके दिवशी राधाचा काळच ठरला. त्या काळाच्या काळ्या कुट्ट अंधारात बबलू
आणि मी सुद्धा गुदमरलो गेलो. बबलू तर आईची हायच खाल्ली. तो सारखा तापानं फणफणू लागला. मोठमोठे डॉक्टर्स झाले, वैद्य झाले, पण माझ्या बबलूचा ताप कधीच उतरला नाही. माझ्या बबलूला गरज आहे ती आईची. कुठून देऊ त्याला मी आई? जगाच्या बाजारात पैसे फेकले की सर्व काही मिळत असतं, पण आई कधीच विकत मिळत नसते. मी तुला वारंवार कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, ते केवळ बबलूसाठी. तुला माझी पत्नी नाही होता आलं तर बबलूची आई व्हायला काहीच हरकत नाही. बबलूच्या जीवनाची भीक मागतो मी तुझ्याजवळ. माझ्या बबलूचे प्राण वाचव. हे फक्त तूच करू शकतेस. आय एम सॉरी, पण मला खरंच तुमच्याबद्दल सहानुभूती वाटते, पण मी काहीच करू शकत नाही, कारण माझं लग्न ठरलं. मला जपलं पाहिजेत घराण्याच्या परंपरा, खानदानाचे संस्कार, आणि महत्वाचं म्हणजे माझ्या आबांच्या भावना. मी जर असं काही केलं ना तर माझे आबा आत्महत्या करतील. खरंय तुझं. मम्मी मम्मी मला घे ना. मम्मी मम्मी आता तू मला सोडून कुठेही जायचं नाही, नाहीतर मी सुद्धा देवाघरी जाईल. बबलू, नाही राजा, असं बोलायचं नाही. हे बघ, मी तुला सोडून आता कुठेही जाणार नाही. माझी शपथ. तुझी शपथ. देवी, माझ्या अमितला सुखी ठेव. बिजली, कसलं कारण मागत होतीस देवीकडे? काही नाही, असंच आपलं. खोटं बोलू नकोस. देवीच्या प्रत्येक वाराला मी इथे पूजेला येते. इतक्या दिवसात कधी दिसली नाहीस तू. बिजली, अमितची बहीण या नात्याने सांगते, तू अमितशी लग्न कर. ताई, काय बोलताय? तुम्ही थोरल्या, आधी लग्न तुमचं. माझं लग्न कोणास ठाऊक होतंय की नाही. बिजली, मी काही करते याचं मला काहीच वाटत नाही. मला त्याचा गर्वही नाही. माझ्या लग्नाच्याही फार मोठ्या अपेक्षा नाही. मला लग्न व्हावंसं वाटतं ते फक्त आबांसाठी, घरातल्यांसाठी. कधी कधी वाटतं हे म्हणजे घराला जडलेला एक रोग आहे. असं बोलू नका ताई. वेळ आली की तुमचंही लग्न राहणार नाही. तुम्ही सुंदर आहात, सुशिक्षित आहात, थोर पुण्याई तुमच्या पाठीशी आहे. एका आदर्श बहिणीचं उदाहरण म्हणजेच ताई. किती करता तुम्ही सर्वांच्यासाठी. माझ्यामुळे सगळ्यांनाच मनस्ताप होतो. नाही ताई, सर्वच तुमच्यावर प्रेम करतात. मी त्या घरात नसून सुद्धा मी त्या घरात सामावले. तुमचं लग्न नक्कीच होईल. आता हे डॉक्टरांचं स्थळ नक्की आहे. राहिला प्रश्न तो फक्त पैशांचा. होईल काहीतरी. देवी माता आहेच की. शेखर, तू? आई, परवा ती बिजली आपल्या घरी आली होती म्हणे. हो. हल्ली तुमचं भेटणं खूप वाढलेलं दिसतंय. तुला काय म्हणायचंय? अमितला ती बर्बाद करतेय. प्रेम करणं हा गुन्हा नाही. आम्ही तिच्याशी लग्न करणार आहे. एका दारू विकणाऱ्या मुलीशी? दुकान तिच्या भावाचे. पोटासाठी काहीही करावं लागतं. मला हा संबंध मान्य नाही. मग राहू दे का ती बिन लग्नाची, तुझ्या बहिणीसारखी? ताई, शेखर, अरे आटपली की नाही तुझं? गणपती आणायला जायचं ना आपल्याला. आबा तुम्ही जा, मला ड्युटीवर जायचंय. शेखर,
लहानपणापासून दरवर्षी गणपती आणायला जातो आपण बरोबर. चल बरं. नाही नाही, मला वेळ नाही, आधी तू उशीर झालाय. ठीक आहे आम्ही जाऊ, पण थोडे पैसे देतोस ना? आता गणपती आणायचं म्हणजे 100-150 रुपये तरी लागणारच. तेही मीच द्यायचे का? विजय आणि अमितची जबाबदारी नाहीये? शेखर, तुला माहितीये मी एक साधा तंबाखूच्या दुकानातला दिवाणजी होतो. कसे बसे रोजचे 5-25 रुपये मिळायचे मला, आणि जे मिळायचे ते सगळे घरातच देत होतो की मी. काही उपकार नाही करत. 25 रुपये कमावणार आणि नवरा बायको सकट 4 जण 4 वेळा गिळणार. चढलं मेलं लक्षण ते. एक पै नाही मिळणार गणपती आणायला. सुनबाई, अगं पैसे द्यायचे नसले तर देऊ नकोस, पण सणावारी घरात अभद्र बोलू नकोस. लाज वाटते मला. गणपतीच्या कारणावरून घरात वाद निर्माण होतात. तोंड वर करून बोल नका भाऊजी. कमवायची अक्कल नाही आणि तत्वज्ञान शिकवता. चढलं मेलं लक्षण ते. यांच्याकडे म्हणे पैसे नाहीत. त्या अमित भाऊजींना रोज 100 रुपयाची दारू लागते ढोसायला. का? खरं बोललं तर कडू लागतं. अरे तुम्ही लोक कोणी गप्प असणार आहात की नाही? अगं बाई, ब्लड प्रेशर वाढलं वाटतं एकदम. गप्पा बसते बाई, नाहीतर उगीच निमित्ताला कारण घडायचं. वहिनी, खबरदार पुढे एक शब्द बोलाल तर. गरज नाही तुमच्या पैशाची. काय समजता का तुम्ही स्वतःला? मी पैशाची सोय केलेली आहे. आबा, हे घ्या पैसे गणपतीसाठी, आणि नैवेद्यासाठी मी बहिणीकडे पैसे देते. गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणेश गणेश मोरया, गणेश गणेश मोरया, गणपती बाप्पा मोरया.
बाई फुगडी शंकराची गट्टी तर गट्टी गौराईच लुगड धू बाई लुगड धू. आला आला रुखवत त्यात तिखारी आला आला रुखवत त्यात तिखारी गौराई झाली या जातान बारीक. बाई फुगडी जमलास काय माझ्या शंकरा तू गौराई आमची गुणाची छशी का तिला सारखा तू. आला आला रुखवत त्यात ती पोळी आला आला रुखवत त्यात ती पोळी गौराई आमची साथी बळी. सासुरवाशी सुन रुसून बसली कैसी सासुरवाशी सुन रुसून बसली कैसी शंकर देवा गौरी रुसून बसली कैसी शंकर देवा गौरी रुसून बसली कैसी. शंकर आले समजावयाला शंकर आले समजावयाला उठ उठ राणी चल ग घराला उठ उठ राणी चल ग घराला झक्काच रुखवत आणलाय तुझला झक्काच रुखवत आणलाय तुझला. आला आला रुखवत त्यात ती मासोळी गौराई आमची कुचकन खाचली. हा काय नाही असं माझ्याकडे बघतो. अच्छा बघते चित्र. सॉरी हा मला माफ करा तुमच्या रंगलेल्या भावना मी दुखावल्या. नो प्रॉब्लेम. वा किती सुंदर चित्र काढता तुम्ही. तुमची स्तुती करावी तेवढी थोडीच आहे. थँक्यू. तुमचा राग अजून गेलेला दिसत नाही. तुमच्यासारख्या सुंदर तरुणीवरती कोण बरं रागावेल. माझे नाव संगीता सरदेसाई. आपलं वीरेंद्र. एक रिक्वेस्ट आहे हे चित्र पूर्ण करून तुम्ही मला द्या. नाही हे मी माझ्या स्वतःसाठी बनवलंय आणि हे मला जपून ठेवलंच पाहिजे एका सुंदर तरुणीच्या कोमल थपडीची आठवण म्हणून. असा अन्याय करू नका माझ्यावर. मी या चित्राच्या प्रेमात पडली. हे चित्र प्लीज तुम्ही मला द्या. प्रेमात मीही पडलोय. आय मीन या चित्राच्या. पण तरीही तुमच्यासारख्या सौंदर्यप्रधान गोड तरुणीच्या भावना दुखवायच्या नाहीयेत मला. चित्र पूर्ण होताच घेऊन जा. थँक्यू. बाय. काय आलात मास्तर. शेठ माझ्या ताईचं मोठ्या मुश्किलीने लग्न ठरलंय तेव्हा घरावर आणखीन एक 50,000 मिळाले तर बरं होईल. माझी आबरू आता तुमच्याच हातात आहे. तेच सांगतोय मी. आधी पहिलं कर्ज फेडा नाहीतर आबरू रस्त्यावर काढून घेशील. सगळं फिरतो सेठ. तुला आता कमावती झाली आहेत. दया करा सेठ. पाया पडतो तुमच्या. काही उपयोग नाही. घरावर काढलेल्या कर्जाची मुदत संपत आली आहे. जर येळीच कर्ज फेडलं नाही तर घराबरोबर तुझी लेख सुद्धा जप्त होईल. कळलं. चल कसलं चित्र काढायचं चाललंय. घर हे माझं स्वप्न आहे. तुम्ही कोणाला प्रेम केलंय. यापूर्वी नाही पण आता असं वाटू लागलंय की मी कुणाच्या तरी प्रेमात पडलोय. कोण आहे ती. ती संगीता तू इथे काय करतेस. मी तुला शोधतोय आपला. चल बघू. अच्छा वीरेन पुन्हा भेटू. किती वेळ वाट बघायची. कसं होणार माझ्या ताईचं लग्न. कसं होणार. कुठेही पैसे मिळायला तयार नाहीत.
पाहुणे काय म्हणतील? नाही, काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. हा हा, असंच केलं पाहिजे, असंच केलं पाहिजे. अरे चोर 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 बघा. मी नाही बॅग देणार. माझ्या ताईची बॅग आहे, माझ्या ताईच्या लग्नासाठी पैसे पाहिजे, ती बॅग आहे. नाही, मी नाही देणार. आबा माझा ऐका, कशावर तुम्ही चोरी केली आहातच आणि ताईचं लग्न होणं फार महत्वाचं आहे. एक काम करा आबा, ही बॅग माझ्याकडे द्या, नाही तर पैसे घेऊन तुम्ही पळून जा. मी इकडून पळतो. आबा प्लीज. नाही, आम्ही ऐका. नाही. अरे, मी चोरी केली ना. आम्ही ते पैसे घ्या. अरे, तुम्ही इकडून जा, इकडून पळून जातो. प्लीज बॅग घ्या. पण बेटा, आम्ही हे बघ, प्लीज जा. आबा, आम्ही आबा, जातो. थांब ना तर गोळी घालीन. अमित तू? वहिनी, काय ताई? अमित आला नाही अजून? नाही आले. अमितला मी अटक केली आहे. त्यानं चोरी केली आहे 1 लाखाची. काय सांगतोस काय तू? खरंच सांगतात ते. अमित भाऊजींनी चोरी केली. नाक कापलं आपल्या घराण्याचं. शेखर, तू हे खरं बोलतोस? अमित भैयाने खरंच चोरी केली? डिव्हिजनला जाऊन बघा. नाही नाही, बाळासाहेब असं करणार नाही. तर तुमचं बाळासाहेब लई गुणाचं. काय बाई लक्षण ते? नाही नाही, मला नाही पटत हे. शेखर, तू खोटं बोलतोयस. आबा कुठे गेले? आबाला माहिती आहे? आबा, आबा. आबा, आबा. शेखर काय सांगतो ते ऐकलं? तो म्हणतो आपल्या अमितने 1 लाखाची चोरी केली आहे म्हणे. आबा, आबा आपला अमित असं कधी करेल का? बोला आबा. आबा तुम्ही बोलत का नाही? आबा, आबा तुम्ही काहीतरी करा. अमितला पोलिसांनी अटक केली आहे. तुम्ही अमितला सोडवा आबा. आबा, आबा सांगा ना, आपला अमित असं कधी करेल का? तुम्ही सगळ्या जगाला ओरडून सांगा, पोलिसांना समजावून सांगा की आपला अमित चोर नाही. हो आबा, आपण गरीब आहोत पण चोर नाही. सांगा सगळ्यांना समजावून. आबा, आबा तुम्ही काहीतरी करा. सगळ्यांना सांगा की आपला अमित चोर नाही. आबा, अमितला सोडा. अरे बबलू कुठे माझा बबलू? अरे बबलू, ए सोन्या. अरे कुठे गेला बबलू? अरे बबलू. अरे बबलू सापडला. आबाजी डॉक्टरांकडे आले. कोण पाहुणे आलेत?
डॉक्टर साहेब तुम्ही अगं सुनबाई जावई बापू आलेत. या आत या ना, बसा. मी बसायला आलेलो नाही. नीट ऐका, तुमच्या मुलीशी माझं लग्न होणार नाही. हे लग्न मोडलंच समजा. आपण झालं तरी काय? काय चुकलं आमचं? आमचंच चुकलं. तुमच्या बच्चलन मुलीशी लग्न ठरवून. बच्चलन? हो हो, बच्चलन. मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. त्या ऑफिस मधल्या बॉस बरोबर गुलछर्रे उडवत फिरते गावभर. हे लग्न मोडलं म्हणजे मोडलं. डॉक्टर साहेब काहीतरी गैर होतोय तुमचा. डॉक्टर माझी तायडी बच्चलन. ताई इकडे ये. काय अब्बा? कुठे गेली होतीस तू? ऑफिसात महत्वाचे पेपर्स टाईप करायचे होते. तायडे खोटं बोलायला शिकलीस तू? काय करायचं ठरवलेस तू? तायडे किती विश्वास होता तुझ्यावर. नाक कापलंस तू घराण्याचं. तुमचे लाड भावलेत ते सगळे. लेक पैसा कमवून आणते आणि बापाला बसून खायची सवय लागली ना. पण लेक पैसा कुठून कमवून आणते याचा कधी विचार केलाय? फाड खायची सवय लागली ना. वहिनी, नाकावर राप तरी केवढा येतोय, पण नाक जाग्यावर तरी राहिलंय का? स्वतः बरोबर आमची पण नाक कापली. मोडलं ना एकदाच लग्न. अबा काय ऐकते मी हे? अबा मी खरंच काही पाप केलेलं नाहीये. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. एक शब्द बोलू नकोस कार्टे. आम्ही काय केलं नाही तुझ्यासाठी. या घरातील माणसं झुरून झुरून मेलीत तुझ्यासाठी. या तुझ्या बापानं हुंड्यासाठी पैसे नव्हते म्हणून सावकाराच्या घरात 1 लाखाची चोरी केली तुझ्यासाठी. आणि त्याची शिक्षा भोगतोय माझा अमित, तुझा धाकटा भाऊ. माझ्यासाठी, तुझ्यासाठी, या घराण्याच्या आबरूसाठी माझ्यावरच्या चोरीचा आरोप त्यानं स्वतःच्या अंगावर घेतला. तायडे काही देखील शिल्लक ठेवलं नाहीस तू. आजपासून तुझा बाप तुला मेला. हो, तुला मेला. विजय आपली ताई अशी नाहीये. हो, आपली ताई अशी नाहीये. आबा, नाईलाज असतो मी तुम्हाला अटक करतोय. मम्मी मला घे ना. मम्मी आता तू मला सोडून कुठेही जायचं नाही, नाहीतर मी सुद्धा रुसून देवाघरी जाईल. नाही राजा, असं बोलायचं नाही. हे बघ, मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. माझी शपथ. तुझी शपथ. ऑर्डर ऑर्डर ऑर्डर. आरोपी आबासाहेब सरदेसाई यांना 1 लाखाच्या चोरी प्रकरणी हे न्यायालय 3 वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावत आहे. 3 वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावत आहे. काय होणार माझ्या ताईच? माझ्या पाठीमागे कोण लग्न करणार तिचं? हा समाज तिला टोचून मारे. तिला टोचून. ताई बेटा पोरी, माझ्यामुळे तुझं वाटोळ झालं. पोरी, माझ्यामुळे तुझं वाटोळ झालं. नाही आबा,
असं बोलू नका. खरं तर माझ्यासारख्या अभागी मुलीमुळे तुमची अशी अवस्था झाली आबा. जमल्यास या या त्या म्हाताऱ्या बापाला आबा, असं क्षमा बोलू कर नका. पुरी, क्षमा कर पुरी, क्षमा थांबा. दादा, हा अधिकार तुझा नाही, हा अधिकार विजयदादाचा आहे. काय? अरे पण मी आबांचा मोठा मुलगा आहे. मोठा मुलगा? आबा जिवंत असताना ही नाती तू मारून टाकली होती दादा, आणि आता आबा गेल्यानंतर ही नाती जिवंत कशी झाली? हा दादा घेतो ते. नाही अमित, ही आपल्या धर्माची रीत आहे. रीत? पण हे रीतिरिवाज मला मोडून काढायचे आहेत. हे म्हणतो ना, नाहीतर मी प्रेस सोडणार नाही. ते तिकडं. आता आबांना जाऊन 8 दिवस झाले. तेव्हा 12 दिवस घालायला पाहिजे. नाही म्हटलं तरी 4-5 हजार रुपयांचा तरी खर्च आहे. आणि तेव्हा आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. आतापर्यंत तेच करत आले. जिवंतपणी छळलंच आम्हाला, पण आता म्हातारा गेला तरी कटकट चालूच आहे. आता दिवस घाला, मग वर्षश्राद्ध घाला, जमणार नाही आम्हाला ते. जाऊ बाई, असं काय बोलताय तुम्ही? खरं तेच बोलते मी. आता काय आमच्यासाठी इस्टेट ठेवून गेलेत? उलट कर्जच करून गेलेत की. कर्ज? कोणासाठी काढलंय कर्ज? तुमच्यासाठीच ना? आमच्यासाठी? हं? जळलं मेलं लक्षण ते. एक शब्दही बोलू नका पुढे. आबा कोणालाही बुडवून गेले नाही. उलट उलट सगळ्यांच्या त्रासानेच निघून गेलेत ते. आणि आणि जातानाही कोणाला खर्चात टाकलं नाही त्यांनी. दादा, हे घे. हे ठेवून पैसे आण. आबांच्या पेन्शन मधूनच केल्या होत्या त्यांनी मला. दादा, आबांचे दिवस खूप मोठे घालायचे दादा. म्हणजे तरी त्यांच्या आत्म्याला शांती लाभेल. मला कलाच हरवून बसल्यासारखं वाटतंय. अरे वेड्या, तू तर चक्क इमोशनल झालायस. तुझा प्रेमभंग तर झाला नाही ना? होय, माझ्या स्वप्नांचं घर उद्ध्वस्त झाले संगीता. मी जिच्यावरती प्रेम करायचो ना, त्याला माझं प्रेमच समजलं नाही. मी मात्र गुंतत गेलो. पण जेव्हा मला समजलं तिच्यावरती दुसऱ्या कुणाचा तरी अधिकार आहे, तेव्हा माझ्या स्वप्नांची राख रांगोळी झाली. काय म्हणतोयस काय विरे? कोण आहे ती? तू. विरे, यात तुझी काहीच चूक नाही. पण लक्षात ठेव, आयुष्याच्या वाटेवरती तुला कधी माझी गरज भासलीच तर तुझ्या दुखावलेल्या हृदयावरती मी कधीही रंग भरायला तयार होईल. हे तुम्ही गुड बाय.
संगीता संगीता पित्त झालंय तुला मळमळत आहे का? ताई ताई मी चुकले मला माफ कर. संगीता म्हणजे तू संगीता काय केलंस हे? हा आता आता समाजात तोंड कसं दाखवायचं सांग बघू. अबा गेल्यापासून या घराला घरपणच राहिलेलं नाही. संगीता कोण आहे तो? तो तुझ्याशी लग्न करणार आहे? तुला स्वीकारणार आहे? ताई सुधीर खूप चांगला आहे, तो मला नक्की स्वीकारेल. मग जा आधी ही बातमी त्याला जाऊन सांग. आम्ही आहोतच तुझ्या पाठीशी. हे बघ कोणत्याही परिस्थितीत हे लग्न होणं आवश्यक आहे. जा. केली ग बाई केली, घरण्याची अब्रू केली. एक तुम्ही पदरात पडणार आमच्या आणि आतावर बहिणीला पण टाका. चांगले धडे शिकवायचे चाललेत बहिणीला. मेली या घरात आल्यापासून एक दिवस सुद्धा सुखाने जगता आलं नाही आम्हाला. जळलं मेला दरिद्री घराणं ते. वहिनी उगीच कांगावा करू नका. प्रेम करणं काही पाप नाहीये. हो का? मग प्रेमाचं पाप असं लग्न आधी पोटात वाढवणं हे कुठचं लक्षण म्हणायचं? जळलं मेलं लक्षण ते. वनवास ग बाई, अगदी वनवास. ए संगीता आज तू गप्प गप्प का? काहीतरी बोल ना. एक विचारू, आपण लग्न कधी करायचं? झालं काहीतरी बोल म्हटलं की आधीच लग्नावर. वेळच तशी आली सुधीर. खरंच आपण चूक केली रे. मी तुझ्या बाळाची आई होणार आहे. काय? घरातील सगळ्यांना हे कळलंय, म्हणूनच ताईनं तुला लग्नाबद्दल विचारायला सांगितलं. पण हे कसं शक्य आहे? अगं आपण दोघं एकत्र कधी आलोच नाही आणि तू तर म्हणतेस माझ्या बाळाची आई होणार आहेस. काय चेष्टा करतेस काय? काय म्हणतोयस काय सुधीर? हो खरं सांगतोय. तुझा माझा काही संबंध नाही. गुड बाय. अरे सुधीरने मला धोका दिला. आता घरी तोंड कसं दाखवायचं? नाही नाही नाही, यावर एकच पर्याय आहे. आत्महत्या. हो आत्महत्या. संगीता संगीता मी लुटले बर्बाद झाले. मला माहित आहे ते, म्हणून का तू आत्महत्या करणार आहेस? दुसरा पर्याय नव्हता. घाबरू नकोस. तुझ्या पोटातल्या बाळाचा बाप मला समज. मी लग्न करीन. आता आता कुठे जायचं? तुझ्या घरी सगळ्यांचा आशीर्वाद घ्यायला. चल. कुठे गेली संगीता रात्रभर कोणास ठाऊक. आता ते काय आणि उघड करून सांगायला हवं? वयात आलेली कार्टी रात्रभर घराबाहेर. चढलं मेलं लक्षण ते. ताई हं? संगीता? होय ताई, आम्ही लग्न केलं. माझा काय प्रॉब्लेम झाला हे आलंच असेल तुमच्या लक्षात. सुधीरने मला धोका दिला, पण वीरेंद्रने मला आधार दिला. आम्हाला आशीर्वाद द्या. जळलं मेलं लक्षण ते. तुम्ही आम्हाला समजून घ्या. वीरेंद्र, तुमचे कोणत्या शब्दात आभार मानावे हेच कळत नाही. तुम्ही नुसती संगीताची नाही तर आमच्या घराण्याची अब्रू वाचवली. तुम्ही काही काळजी करू नका. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. सुखाने संसार करा. गो अहेड. आई आई ग खूप भूक लागले. वाढ ना ग. घरात काहीच नाही रे राजा.
अहो आज पण पोरं उपाशी आहे. तुम्ही काही नोकरी का नाही बघत? तुला काय वाटलं मी काय नोकरीसाठी प्रयत्न करत नाही? अहो असे चिडू नका. मी तरी काय करू आणि ताईनं तरी कोणाकोणाचं करायचं? कर्जही त्यांनीच फेडायचं, घरही त्यांनीच चालवायचं. कुठे तांदूळ उधार मिळतात का पहा ना. अगोदरच उधारी झाली आहे, आता कोण आपल्याला उधार देणार? आज ताईचा पगार झाला असेल, ताई येईलच एवढ्यात. नाही दादा, या महिन्याचा पगार काही शिल्लक राहिलेला नाही. अरे ऑफिस मधल्या लोकांचे उसने घेतलेले पैसे मला नाईलाजाने द्यावे लागले. ते तरी किती दिवस थांबणार? बरोबर आहे तुझं. खा हो, आधीच खूप दमला आहात तुम्ही. पपी तुला वाढू आणखी? पोटभर खा. हा ए अरे बघतोस काय असा? जळलं मेलं लक्षण ते. चल जा इथून, जा म्हणते ना. चल. काकी खूप भूक लागली हो मला, थोडीशी भाकरी द्या ना खायला. भीक काढला कुठला? भाकरी मागायला आलाय? मी ना पुढे धड जेवायला सुद्धा देत नाही. चल जा बरं इथून. थांब, तू असा द्यायचा नाहीस. चल चल जा इथून, जा जा म्हणते ना. चल जा. काय झालं बहिणी? पोराला नीट जेवायला घालता येत नाही तर मग जन्माला कशाला घालताय? भीक मागायला पाठवला तो आमच्या दारात. सूरज, एक दिवस उपाशी राहू शकत नाहीस तू? लगेच भीक मागायला गेला? बोल, मागशील तुला भीक? मागशील मागशील? मी चुकलो, मी पुन्हा भीक मागणार नाही. नाही अरे तू रडायला काय झालं? येत आहे, मला वाढ भूक लागले. आता माझा जीव खा, म्हणजे तरी तुझं पोट भरेल. आम्ही अरे आज मुलांसकट घरात सगळे उपाशी आहेत. तुला फक्त दारू पिऊन गावभर भटकायला हवं. तू कधी घरचा विचार केलायस? आता घरातल्या बायकाने फक्त दुसऱ्याच्या घरची भांडी घासायला हवीत. आम्ही आम्ही तरी आता तरी शहाणा हो. काहीतरी उद्योगधंदा बघ, आणि ते जमत नसेल ना तर इथे तोंड काळं कर. काय होईल मी घरातनं बाहेर जाऊ? सकाळी उठायचंय ना? झोप. आधी गोष्ट सांग, मगच मी झोपेन. बर, हे बघा, एक असतो चिमणा आणि एक असते चिमणी. दोघांना एक गोजीवाणं पिल्लू असतं. एकदा काय होतं, चिमणी आपल्या पिल्लाला खाऊ शोधण्यासाठी बाहेर जाते. इतक्यात मोठं वादळ येतं. सोसाट्याचा वारा सुटतो. पाऊस धो धो पडत असतो. बाहेर गेलेली पिल्लाची आई पुन्हा येतच नाही. पिल्लू बिचारं खूप वाट बघत असतं. ते घाबरून रडायला लागतं. ते घर अगदी मुकं होऊन जातं. चिमण्याला काय करायचं ते कळतच नाही. तो बाहेर येऊन बसतो. इतक्यात त्याला शेजारच्या झाडाच्या फांदीवर एक चिमणी स्वतःच्याच विचारात गडलेली दिसते. तो हळूच चिमणीजवळ जाऊन बसतो आणि तिला विचारतो, तू माझ्या पिल्लाची आई होशील? बबलू, तूच सांग. चिमणीने काय उत्तर द्यायला हवं? बबलू झोपला वाटतं. आता आई कुठून आणू? बबलू, आई कुठून आणू तुला?
मोठ्या आनंदाचा दिस भाऊबीजेचा, मोठ्या आनंदाचा दिस भाऊबीजेचा. आला आला ग सणवाईचा, आला आला ग सण दिवाळीचा, मोठ्या आनंदाचा दिस भाऊबीजेचा, मोठ्या आनंदाचा दिस भाऊबीजेचा.
तुला? भिजले, मला अस्वस्थ होत. अमित तू काळजी करू नकोस. अमित ताई तू. हो यावं लागलं. अमित किती वाट पाहिली रे तुझी. काय झालं तुला? अमित तू घाबरू नकोस. मी आहे इथे. ताई खूप केलंस तू माझ्यासाठी. ताईच्या ममतेनं आईचं प्रेम दिलंस तू मला. मातेच्या ममते पोटी ताईत जाहली आमुची आई. लाख भोगिले तिने तरीही कावरी जाहली नाही. वाळूनी भाऊ राया दे आशिष मजला ताई. आज जग हे सोडून चाललो घेतो निरोप आता. आला आला सण दिवाळीचा. आला आला सण दिवाळीचा. मोठ्या आनंदाचा गीत गाऊ विरेचा. मोठ्या आनंदाचा गीत गाऊ विरेचा. वहिनी वहिनी काय करतेस तू हे? आज तुला मी मुक्त करणार आहे. या घरात नांदायला आल्यापासून कॅन्सर लागलाय तुझ्या लग्नाचा. एक दिवस सुखानं नाही राहता आलं. म्हातारा मेला तो पण आमच्या गळ्यात दगड बांधून गेला. पण आता आम्हाला त्या दगडाचा भार नाही पेलवणार. त्यापेक्षा तोच दगड गळ्यात बांधून जीव का नाही दिलास? तळपत्री कपाळ करंटी. पण आता आमच्या संसार सुखाच्या आड कुणीही नाही येऊ शकणार. म्हणूनच आज मी तुला संपवते. जळलं मेलेलं क्षण ते. मला माहितीये माझ्यामुळे घरादाराची विल्हेवाट लागली. वहिनी मला मारण्याने तुम्हाला सुख मिळत असेल तर तुम्ही मला माराच. तुला मारून तुरुंगात कडी फोडायला जाण्यात की काय मूर्ख नाहीये मी. तुला आत्महत्या करायची स्वतःच्या हातानं. रॉकेल तर मी ओतलंच आहे पण काडी पेटवायचं काम मात्र तुलाच करायचंय. अगदी स्वतःच्या हातानं सगळी लक्षणं मिटवायचेत, संपवायचेत. हो वहिनी जे मला यापूर्वीच करायला हवं होतं ते मी आत्ता करायला तयार आहे. आणा ती काडीपेटी. आधी या कागदावर लिही की मी स्वतःच्या मर्जीनं स्वतःच्या जीवाला कंटाळून आत्महत्या करते आणि यात कुणाचाही दोष नाही. आणतो कागद इकडे. ठीक आहे काड्यापेटी. बाबा खबरदार मला बाबा म्हणशील तर. माझ्या पोटची रेख इतकी नालायक निघेल याची कल्पना नव्हती मला. तुझी सगळी कारस्थानं समजलेस. नीच, नालायक, बेशरम.
काय झालं? जावई बापू, वर आणि काय झालं म्हणून विचारताय? तुम्ही ताईला छळलत, तुम्ही या मंदिराचं स्मशान बनवलं, तुम्ही चोराचे गुलाम झालात, आणि ही तुमची बायको आज ताईला जाळायला निघाली होती. काय काय अपराध आहे या निष्पाप जीवाचा? काय सुमंत, एवढी नालायक निघालीस? आजपर्यंत तुझं सगळं ऐकलं आणि आज ताईच्या जीवावर उठलीस. बाबा, मला माफ करा. अगं, माफी माझी कसली मागतेस? माफी मागायची असेल तर या देवीची माग, नाही. जिची तू घोर विटंबना केलीस. ही माफी मागायच्या लायकीची सुद्धा नाहीये. चला तर खराबारी काढतो तुला. नाही शेखर, वहिनीला माफ कर. ताई, ताई मला माफ करा. नाही वहिनी, नाही. विजयाचं माझं बोलणं झालं या विषयावर. मी हा निर्णय घेतलाय की तुझं लग्न ईश्वरशी करायचं. पण वगैरे काही नाही. तुझ्या आबांच्या जागी मला समज. मी कन्यादान करणार आहे तुझं. आबा, मी जर अलकाशी लग्नाला तयार झालो तर अलका लग्नाला तयार होईल? हो, ती तयार आहेच. तुम्ही जर ताईशी लग्न केलं तर बबलूला आई मिळेल, तुम्हाला जीवनसाथी मिळेल, ताईच्या आयुष्याचं कल्याण होईल. आपण ताईशी लग्नाला तयार व्हा ईश्वर साहेब. हात जोडतो मी तुम्हाला. नको नको, असं नका बोलू. तुमची ताई लाखात एक आहे. तिच्याशी संसार करायला केव्हाही आवडेल मला. थँक्यू ईश्वर साहेब. असाच भटजींकडे जातो आणि जवळचाच मुहूर्त काढतो. आई, बाबा, आम्ही माझं लग्न ठरावं म्हणून तुम्ही खूप सोचलं, चंदनासारखे झिजलात, पण त्याचा सुगंध अनुभवायला आज तुम्ही नाही. आई, तू मला सोडून गेलीस, पण तुझ्या पश्चात आबाने मला तुझी उणीव कधीही भासू दिली नाही. आम्ही रजब, तू तुझ्या ताईला एवढी कठोर शिक्षा देऊन का केलास? हा, तुला काय वाटलं? तू माझ्यासाठी किती सहन केलंस हे मला माहित नव्हतं?
तू रुसून गेलास ना माझ्यावर हं? आई, अशा या आनंदाच्या क्षणी खरं तर तू असायला हवी होतीस मला हळद लावायला. वहिनी, असं रडायचं नाही. मी आहे ना. अजूनही राग गेला नाही वाटतं माझ्यावरचा. ताई ताई, मी तुम्हाला खूप छळलं. आबा, सासूबाई, अमित भाऊजी कोणालाच नाही समजून घेऊ शकले. केवळ माझ्या खोट्या अहंकारापोटीच हे सारं निर्माण झालं. राहू दे बहिणी. आता आईच्या ठिकाणी तू मला हळद लावलीस, यातच सगळं आलं बघ. तू अशी रडू नकोस ग. लग्न झाल्यावर तुम्ही सासरी जाल, आई आबा नाही, म्हणून हे घर तुम्हाला कायमचं मुकलं असं मात्र समजू नका. वहिनी, ताई, तुझ्या या ममतीने मला आज आईची आठवण येते. आज आई आबा अमित असते तर मोठ्या थाटानं माझी पाठवणी केली असती. आईने मला हळद लावली असती. जाशील तुग सासरला नको विसरू तुग माहेरला. उद्या जाशील तुग सासरला नको विसरू तुग माहेरला. परक्याच धन दिल परक्याला, परक्याच धन दिल परक्याला. आशीर्वाद लेकी तुझ्या संसाराला, आशीर्वाद लेकी तुझ्या संसाराला. होऊ नको पोरी तू बावरी ग, होऊ नको पोरी तू बावरी ग, होऊ नको पोरी तू बावरी ग, होऊ नको पोरी तू बावरी ग.
लाग संसाराला तुझा लाडले भोग सरला जा विसरून लाग संसाराला साथ दे ग अखंड पतीला साथ दे ग अखंड पतीला हळद लाविते तुझ्या अंगाला हळद लाविते तुझ्या अंगाला होऊ नको पोरी तू बावरी ग 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 वज गोजिरी साधी लाजरी वज गोजिरी साधी लाजरी ताईच होणार नवरी होऊ नको पोरी तू बावरी ग उद्या तुझी होणार पाठवणी ग होऊ नको पोरी तू बावरी ग उद्या तुझी होणार पाठवणी ग उद्या तुझी होणार पाठवणी ग उद्या तुझी तळहाताच्या पोळापरी जपले तुला ग जपले तुला 9 मास वाढविला पोटचा गोळा ग पोटचा गोळा अंतड्याचा वीण हा अंतड्याचा वीण हा तुटणार कधी ग दाटला ग कंठ माझा दाटला ग कंठ माझा कशी आवरू ग किमया धर्मण्वती वेदिका क्षिप्रा वेदवती महाजननी राधा जया गंडकी शुभमंगल सावधान तुझं नि माझं जुळलं कळायच ते कळलं तुझं नि माझं जुळलं कळायच ते कळलं झुम झुम कबूतर प्रेमाचं घुटूर घुमत करायचं घुटूर घुमत करायचं घुटूर घुमत करायचं घुटूर घुमत करायचं